नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. घरात कोणी नसताना एका नराधमाने मतिमंद तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केला आहे. बुधवारी काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील कडोली गावात ही घटना घडली असून पोलिसांनी त्या नराधमाला ताब्यात घेतले. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त PV स्नेहा, त्यासोबत पोलीस उपायुक्त रोहन जगदीश व अन्य अधिकारी परिस्थिती हाताळण्यासाठी काकती पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. आज सकाळी बेळगाव शहरातील चन्नमा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून त्या अत्याचार करणाऱ्या तरुणाचा निषेध करण्यात आला. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी संतप्त कडोलीवासियांनी आज निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व महिला वर्ग उपस्थित होता. वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट UG 24 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज गुरुवारी दिनांक 18 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. NTA नीट UG 2024 परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण, त्यांच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवावी आणि शहर व केंद्रानुसार निकाल स्वतंत्रपणे जाहीर करावा. तसेच बिहार पोलिसांनी आपला तपास अहवालाची प्रत सादर करावी असे निर्देश देत या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवार दिनांक 22 जुलै रोजी होईल, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. दरम्यान आजच्या सुनावणीत पेपरफुटी व्यापक प्रमाणावर झाली असेल तरच फेरपरीक्षा होईल, असा पुनरुच्चार सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला. देशभरात सराफ बाजारपेठेतील सोन्याच्या दरात वाढ सुरूच आहे. बेळगाव सराफ दुकानात आज गुरुवारी दिनांक 18 रोजी शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 76,000 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान प्रति किलो 92,500 असलेला चांदीचा दर आता 94,300 रुपयापर्यंत धडकला आहे. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल व जागतिक आर्थिक मंदीचे सावट या शक्यतेने सोन्याच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढल्याने किमती वाढल्या असल्याचे बेळगाव येथील सराफी व्यापाऱ्यांकडून म्हणणे आहे. गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकारही चालूच आहेत. गोवा बेळगाव महामार्गावरील गोवा हद्दीत असणाऱ्या अनमोड घाटात गुरुवारी सकाळी 7 वाजता दूधसागर मंदिराच्या 1 किलोमीटर खालच्या बाजूला दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर पुणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक शगुन सावंत तसेच फोंडा ट्रॅफिक पोलिसांचे निरीक्षक कृष्णा सिनरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन सदर दरड हटवून सायंकाळी 4 वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत केली. परंतु सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे. याचबरोबर कॅसल रॉक पासून दूधसागर धबधब्यापर्यंतच्या लोहमार्गावर देखील प्रचंड पाऊस पडत असल्याने लोहमार्गावरही दरड न कोसळण्याच्या बाबत दक्षता घेण्यात येत आहे. सावगावमध्ये नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात चोरी करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी बुधवारी सायंकाळी रंगेहात पकडले. यथेच्छ धुलाई करून त्यांना बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांनी लोखंड, विद्युत मोटारींसह कृषीपंप चोरल्याचा संशय असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. बंद घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने लांबवण्यासह घरासमोर पार्क केलेल्या मोटारी पळवणे, नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरातील साहित्य चोरी करणे, शेतातील कृषी पंपासह इतर साहित्य चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. तो चोरीच्या प्रकरणात पुन्हा सापडल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी दोघांचीही यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे. आलमट्टी जलाशयात 1 जुलै रोजी केवळ 37 TMC पाणी जमा झाले होते, तर आज गुरुवारी दिनांक 18 रोजी तब्बल 100 TMC पाणीसाठा पार झाला आहे. जलाशय 80.69% भरले आहे. म्हणजेच केवळ 17 दिवसात जलाशयात 62 TMC पाणीसाठा झाला आहे. महाराष्ट्र व बेळगाव जिल्ह्यातील पावसामुळे आलमट्टी पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी 92,000 क्युसेक इतकी आवक होती, तर 60,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी भागातील नद्यातील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. आलमट्टीच्या 14 दरवाजातून वीज निर्मितीसाठी 35,000 क्युसेक आणि विसर्ग म्हणून
25,000 क्युसेक असे एकूण 60,000 क्युसेक पाणी सोडले जात आहे. JCC RPF न्यू दिल्ली येथील पोलीस कर्मचारी व सह्याद्री कॉलनी जैतनमाळ उद्यमबाग येथील रहिवासी समता कुराळकर हिने नुकत्याच झालेल्या पॅनकेक व जुदो स्पर्धेत 1 रौप्य व 1 कांस्य पदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आसाम येथे नुकत्याच झालेल्या 9व्या अखिल भारतीय पोलीस जुदो क्लस्टर स्पर्धेत समता हिने 60 किलो वजनी गटात पॅनकेक क्रीडा प्रकारात रौप्य पदक तर 52 किलो वजनी गटात जुदोत कांस्य पदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. गेल्या पंधरवड्यात रहदारी पोलिसांनी वाहतुकीशी संबंधित अनेक उपक्रम राबवले. यापैकीच एक असलेला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना रस्ता पार करून देणे. बेळगावच्या रहदारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांची संख्या देखील वाढली आहे. या दरम्यान अनेक शाळकरी मुले, वृद्ध नागरिकांना रस्ता ओलांडणे कठीण वाटते. अशा वेळी त्यांना आपण मदत करावी असे आवाहन मागील आठवड्यात रहदारी पोलिसांनी काही ठिकाणी हा उपक्रम राबवत जनजागृती केली. या उपक्रमाअंतर्गतच बेळगाव शहरात अनेक ठिकाणी रहदारी पोलीस ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशाच प्रकारे प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करावी असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. बेळगाव शहरातील काही प्रमुख रस्त्यावर अपघाताला निमंत्रण देणारे मोठे खड्डे पडले आहेत. ते ताबडतोब बुजवून रस्त्यांची दुरुस्ती केली जावी अशी मागणी बेळगाव व्यापारी व फेसबुक फ्रेंड सर्कल टीमने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. बेळगाव व्यापारी आणि फेसबुक फ्रेंड सर्कल FFC यांच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी महानगरपालिका आयुक्तांना सादर केले. आयुक्तांच्या गैरहजेरीत उपायुक्तांनी निवेदनाचा स्वीकार करून सकारात्मक प्रतिसाद देत त्वरेने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. उपरोक्त निवेदन सादर करतेवेळी पद्मप्रसाद हुली, अवधूत तुडवेकर आणि संतोष दरेकर उपस्थित होते. विजापूर जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पक्षकार व वकिलांच्या सहकार्याने एकूण 13,400 प्रलंबित दिवाणी व फौजदारी खटले आणि 2,19,475 प्री लिटिगेशन प्रकरणे निकालात काढण्यात आली. या लोक अदालतीमध्ये विविध कारणांसाठी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेल्या 7 जोडप्यांना एकत्र करून न्यायाधीश व वकिलांच्या मध्यस्थीने खटले निकाली काढण्यात आले. मुख्य न्यायमूर्ती तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष शिवाजी अनंत नलवडे आणि सदस्य सचिव मल्लिकार्जुन अंबाली यांनी या राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी योगदान देणारे सर्व वकील, ग्राहक व विमा कंपनीचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय लोकविषयीच्या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले. जमखंडी तालुक्यातील चिक्कपडसलगी येथील कृष्णा नदीमधील श्रमबिंदू सागर बांधारा पाण्याखाली गेला. हिप्परगी धरणातून 76,988 क्युसेक विसर्ग होत असून पाणी पातळीत वाढ होत असल्याने बांधारा पाण्याखाली गेला आहे. गेल्या 2 दिवसापासून पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर पाणी पातळी दिवसेंदिवस वाढ होत गेली व बुधवारी श्रमबिंदू सागर बांधाऱ्यावरून पाणी वाहू लागले. 3 TMC क्षमतेचा बांधारा असून पाणी गेट घातले नसले तरी पाणी बंधाऱ्यावरून वाहत आहे. गेल्या 2 दिवसांपासून निप्पाणी शहर व परिसरात पावसाची संततधार कायम आहे. वेदगंगा व दूधगंगा नद्यांमध्ये पावसाच्या पाण्याची आवक किंचित वाढली आहे. सध्या वेदगंगा नदीत 4,387 क्युसेक तर दूधगंगा नदीत 5,360 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. ही आवक 25,000 क्युसेक पर्यंत गेल्यानंतरच पूरस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सद्य परिस्थितीत पुराचा कोणताही धोका तालुक्याला नसल्याचे तहसीलदार MN बळीगार यांनी सांगितले. तालुक्यात यावर्षी पावसाने दमदार सुरुवात केली आहे. जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सरासरी गाठली असून आतापर्यंत पावसाने सरासरीपेक्षा 100 मिलीमीटर पाऊस जास्त झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या 4 दिवसापासून पाऊस संततधार सुरू असून तालुक्यातील नदी नाले पुन्हा ओसंडून वाहत आहेत. सततच्या होणाऱ्या पावसामुळे नदी नाल्याच्या पाणी पातळीत चढ उतार होत आहे. होत असलेला पाऊस हा समाधानकारक होत असल्याने शेतकऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे. यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिल्याने
खरीपाच्या पेरण्या चांगल्या झाल्या असून आतापर्यंत तालुक्यात खरीप पेरणी हंगाम शेतकऱ्यांनी साधला असून आतापर्यंत 24,000 हेक्टर जमिनीवर भात पेरणी करण्यात आली आहे, तर 19,000 हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. खानापूर शहरातून जाणारा तालगुप्पा महामार्ग राजा टाईल्स ते गोवा क्रॉस हा रस्ता सतत होणाऱ्या पावसामुळे पुन्हा खड्ड्यांनी व्यापला गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे. रुमेवाडी क्रॉस ते गोवा क्रॉस पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी संपूर्ण खडी वर आली आहे. दुचाकी आणि चारचाकी घसरून बाजूला जाण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच खड्डे पडल्याने खड्ड्यात पाणी साचत असल्याने खड्ड्याचा अंदाज चालकांना येत नसल्याने या रस्त्यावर मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी या रस्त्याची तात्पुरती डागडुजी तरी करण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.